नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, जून महिना लागलेला आहे, पहिल्या पावसाची सुरुवात झालेली आहे आणि 23 जून आज रोजी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्यासाठी एक आंब्याची नवीन एक्झोटिक व्हरायटी जिचं नाव आहे नामडॉकमाई या व्हरायटीबद्दल आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। बरेच शेतकऱ्यांना माहीत नसेल ही व्हरायटी, तर ही व्हरायटी मुळात थायलंडची आहे आणि थायलंड, व्हिएतनाम आणि चायनामध्ये याचं प्रोडक्शन जास्त होतं ह्या व्हरायटीचं। कारण हा आंबा साईजने थोडा मीडियम आहे, पण याचा फ्रेग्रन्स आणि चव, स्वीटनेस यासाठी खूप तिकडं लोकप्रिय आहे ही व्हरायटी। आणि ह्या व्हरायटीचे रोपं आपण इम्पोर्ट करून मागच्या 2.5 वर्षापूर्वी या झाडाला आपण लागवड केली होती। झाडांची 2 कलम आणले होते प्रॅक्टिकल करण्यासाठी। आता त्याच्यावरती चांगल्या प्रकारे फळं लागून नंतर आता याच्यामध्ये बघा, ही सध्या आता पिकलेली आहेत। आज 23 जून रोजी हे झाडालाच पिकलेले आहेत आंबे। बघा, आपण याला बॅगिंग केली होती। फ्रूटची साईज बघा आणि शायनिंग पण बघा किती छान आहे। जर तुम्ही या आंब्याला बॅगिंग करून जर चांगलं उत्पन्न मिळू शकता। आणि महाराष्ट्रात ही व्हरायटी नवीन आहे बघा। बरेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जर नवीन व्हरायटीवर काम करायचं असेल किंवा घरच्यासाठी का होत नाही, एक्झोटिक व्हरायटी म्हणजे खूप अगदी दुसऱ्या वर्षापासून याच्यामध्ये फळधारणेला सुरुवात होते। आता या झाडाला जे आहे तर 2 ते 2.5 वर्ष होत आहे, म्हणजे आता 2.5 वर्षामध्ये याने चांगल्या प्रकारे आपल्याला 10 ते 12 फळं या झाडावरती दिलेली आहेत। तर अशाच नवनवीन व्हरायटी आणलेल्या आहेत। बनाना मँगो झालं, रेड आयव्हरी झालं किंवा किंग ऑफ चाकापत, ह्या ज्या व्हरायटी आहे मुळात थायलंडच्या म्हणा, व्हिएतनामच्या काही आहे याच्यामध्ये। तर अशा विदेशी ज्या व्हरायटी आहे याच्यामध्ये स्वीटनेस चांगला आहे, प्रत्येक आंब्याचा फ्लेवर वेगळा आहे। तर ह्या व्हरायटी आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे सक्सेस होत आहे, झालेल्याच आहे। कारण आपण प्रत्येकाचा व्हिडिओ टाकलेला आहे, यापुढे सुद्धा त्याच्याबाबत जी माहिती आहे ती टाकणार आहे। आणि याची रोपं जर तुम्हाला पाहिजे असेल काही शेतकऱ्यांना, तर ती रोपंसुद्धा मिळणार आहे। तुम्ही संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती। धन्यवाद।